पण राजकारणामध्ये सत्ता हे सर्वश्रेष्ठ मानलं जातं. तर काही मंडळी हे जे काही पक्षांतर होत आहे, काय होत आहे, चुकीचं नाही आहे असं मी म्हणेन. पण ते जे होत आहे ते प्रत्येकाला वाटतं की मी नगरसेवक झालो पाहिजे, मी खासदार झालो पाहिजे. पुढे येणाऱ्या काळात ही तरुण मुलं माझी स्वप्न पूर्ण करतील. पण कल्याणपूर्व एक स्मार्ट सिटी बनलं पाहिजे. महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या या वातावरणात, या गरम वातावरणात आम्ही घेऊन आलो आहोत आपल्यासाठी मुद्दा गरम आहे. नमस्कार, मी संदीप सरवंकर, सामान्य जनतेचा बुलंद आवाज जनशक्ती उत्सवात आपलं स्वागत. आज आपण भेटणार आहोत अशा उत्तुंग नेतृत्वाला, ज्याने अनेक वर्ष केवळ राज्य स्तरावर नाही तर देश स्तरावर वैद्यकीय क्षेत्रात आपली नेतृत्व सांभाळत. केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष तसेच माझे आमदार माननीय श्री अप्पा खरवंतराव जगानाथ अप्पा शिंदे. नमस्कार. अप्पा, आज आपण राजकीय विषयावरती इथे चर्चा करतो आहोत. मला थोडस ऐकायला आवडेल आणि प्रेक्षकालाही आवडेल की आपला राजकीय व सामाजिक वारसा काय. बघा, हा कल्याण पूर्वचा जो भाग आहे हा फार अत्यंत जुना, गरीब वस्ती, सर्वसामान्य लोकांचा हा भाग आहे. तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी माझे वडील, माझे आजोबा हे 1853ला कल्याणामध्ये आले. जी पहिली रेल्वे धावली त्यामध्ये राघोबा सखाराम शिंदे हे नोकरीला होते. माझ्या वडिलांचा जन्म नाशिक जिल्ह्यात पिंपळगाव शिंदेवाडी इथे झाला. पण माझ्या वडिलांचं म्हणजे सखाराम राघोबा शिंदे हे 50 वर्षापूर्वी फार मोठं नाव होतं. तुम्ही जर ऐकलं तर आमदार कृष्णराव धुळप, शेतकरी कामगार पक्षाचे, यांना निवडून आणण्यामध्ये किंवा ह्या शेतकरी कामगार पक्षाचा जो विस्तार आहे तो माझ्या वडिलांकडनं या भागात झाला. काही प्रमुख मंडळी इथली होती, शिवाजीराव खराटे असतील, दुधाने असतील, इतर अशा सगळ्या जुन्या लोकांमध्ये आमचं वडील वाढले. त्या कल्याण जो आपला पूर्वीचा वालधुनी म्हणू, आता शिवाजीनगर म्हणतात, त्या वालधुनीमध्ये नेने हॉस्पिटलच्या परिसरामध्ये माझे वडील राहायचे. माझ्या वडिलांचं सगळं जीवन ब्रिटिशकालीन झालं. चौथी नापास झाल्यानंतर त्यांनी ब्रिटिशांबरोबर काम केलं. माझे वडील हे फार असे जसे पट्टू होते, म्हणजे क्रिकेटपट्टू होते, होते, स्नूकर खेळायचे, धावपट्टू होते, सगळ्या क्रीडा क्षेत्रामध्ये त्यांचं प्रावीण्य होतं. पण स्वातंत्र्यानंतर मग ते आपल्या व्यवसायात आले आणि आमच्या या कल्याण पूर्वमध्ये लाकूड कोळशाची आमची वखार होते. कारण कल्याणमध्ये 62च्या आधी लाईट नव्हती, पाणी नव्हतं. त्यावेळेला आम्ही याच्यामध्ये बंबफोड किंवा कोळसे हे विकायचा आमचा व्यवसाय होता. मला मास्टर म्हणून की कोळशी वाडी हे नाव पडलंय कल्याणमध्ये आणि त्यानंतर तुमच्या माहितीसाठी ही जी आपली काटेमांडवी ग्रामपंचायत आहे त्याच्यामधले माझे वडील सरपंच होते. आज तुम्हाला जी शाळा, प्राथमिक शाळा दिसते काटेमांडवीमध्ये, ही 1952 ते 55 साली माझ्या वडिलांनी बांधली, जेव्हा ठाणे जिल्हा बोर्ड होतं. आणि तुम्हाला सांगायला आनंद वाटेल की 1955 ते 60 ही माझे वडील, माझे मोठे बंधू शिवाजी शिंदे असतील किंवा आमचे तानाजी शिंदे आहेत आणि आमच्या बहिणी, यांचं शिक्षण आमचं ह्या शाळेतच झालेलं आहे. आणि तो राजकीय वारसा घेऊन आपण आलो. त्यानंतर तुम्हाला माहिती आहे की निलेश शिंदे जे आज आमचे इथे काम करतात, त्यांचे वडील शिवाजी सखाराम शिंदे हे आमची जयशंकर क्रीडा मंडळ म्हणजे फार मोठी कबड्डीची संघ होता. आणि शिवाजी शिंदे हे राष्ट्रीय कबड्डी पटू होते. नित्य हरिदे असतील, वसंत धुमाळ असतील, इकडे आपल्या बाबू गायकवाड असतील, अशी सगळी रमेश पार्टे असतील, शेटगे असतील, अशी सगळी मोहन शेट्टी, अशी आमची टीम होती. आणि ही गेले म्हणजे मला जे आठवतं ते जवळजवळ एक काळ होता 72 ते 80 पर्यंत सगळ्या कबड्डी क्षेत्रात ज्या स्पर्धा व्हायच्या हे 1 नंबरला आहे.
आणि आजही मी जयशंकर क्रीडा मंडळाचा अध्यक्ष आहे. आमची व्यायामशाळा आहे आणि गेले अनेक वर्ष आपण तरुण मुलांना तिथे व्यायामाचं शिक्षण प्रशिक्षण देतोय. आणि त्यानंतर निलेश हा राजकारणात आला. तो आमच्या राष्ट्रवादी पक्षामध्ये त्यांनी काम केलं. हाही डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनियर आहे, शिक्षित आहे, कॉन्व्हेंटमध्ये शिकलाय. परंतु माझ्या आजोबाचा, आमच्या वडिलांचा वारसा घेऊन तो आलाय. आमची जी फॅमिली आहे ही निस्पृहपणे कल्याण पूर्वमध्ये काम करते. आणि आज तुम्हाला माहिती आहे की या या मी जे राजकीय माझा वारसा तुम्ही विचारला, तर मी युथ काँग्रेसमध्ये म्हणजे विलासराव देशमुखांपासून खानविलकरांपासून कामत आमचे गुरुनाथ कामत पासून मी 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 याच्यामध्ये होते. RB सिंह म्हणून बिर्ला कॉलेजचे जे रजिस्ट्रार होते हे आमचे युवकचे अध्यक्ष होते. टीम होती आणि कल्याण कॉर्पोरेशनमध्ये आमचं फार मोठं काम होतं. आज जेवढे पण नगरसेवक तुम्हाला इथे दिसतात किंवा माजी महापौर पुंडलिक म्हात्रे, ही सगळी मंडळी आज जेवढी तुम्हाला आमदार झाले, ही सगळी मंडळी राष्ट्रवादीमधून, काँग्रेसमधून आम्ही त्यांना नगरसेवक बनवलंय आणि फार मोठा राजकीय वारसा इथे निर्माण केलाय. सामाजिक कार्याबद्दल म्हणायचं तर तसा मी प्राथमिक शाळेनंतर मी न्यू हायस्कूलला कल्याण पश्चिमेमध्ये शाळा शिकायला गेलो. तिथं माझं शिक्षण 5वी ते 11वी झालं. आणि तुम्हाला माहिती आहे की माझं पूर्वीपासून मी राष्ट्रसेवा दलामध्ये, हे आपले अण्णासाहेब रोकडे आहेत, हे आमचे शाखा प्रमुख होते. तसे ते माझे आपण म्हणू एक गुरुच आहेत, एक सामाजिक गुरु माझे ते. आणि राष्ट्रसेवा दलामध्ये आपण साने गुरुजींचे विचाराचा पगडा माझ्यावर झाला. आणि श्यामची आई हे जे काही पुस्तक मी वाचलं आणि त्यानंतर जे कणव आपल्या याच्यामध्ये आली ती. आणि दुसरं महत्वाचं, आमचं कुटुंब सुद्धा गरिबीतून वर आलं. म्हणजे तुम्हाला सांगायला मला लाज वाटणार नाही की आईच्या डोळ्याकडे बघून ताटात पडलेली भाकर ही अर्धी खावी की एक खावी हे 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 आम्हाला समजायचं. मग इतक्या गरिबीतून आपण वर आलोय आणि गरिबी प्रत्यक्षपणे अनुभवलेली आहे. आणि दुसरी गोष्ट, श्यामची आईचा पगडा आहे की गरिबांना मदत करणं. तिसरं महत्वाचं काय की आपल्याला जे आपण म्हणतो की भगवद्गीतेमध्ये शेवटी असं म्हटलंय की माणूसाच्या हृदयातच देव आहे. आणि मी आयुष्यभर माणसाला देव मानलं. मी त्या माणसाची सेवा केली. आणि गरिबी, साने गुरुजींचे विचार किंवा हे सामाजिक कल्याण पूर्वेमधली परिस्थिती बघून मी एकच म्हटलं, जर समाजाला मोठं व्हायचं असेल, गरिबांना मोठं व्हायचं असेल, त्यांची आर्थिक विवंचना करायची असेल, तर या गरिबांची टॅलेंट जी मुलं आहेत, जी हुशार मुलं आहेत, यांना मदत करणं महत्वाचं आहे. ते शिक्षणापासून वंचित राहिले नाही पाहिजे. आजही मी तुमच्या माहितीसाठी आपल्या इथे वंजारी समाजाच्या एका मुलीला, खामालाच्या मुलीला मी मेकॅनिकल इंजिनियर पर्यंत शिकवलं. ती आज तिचा नवरा सुपरिटेंडिंग इंजिनियर आहे आणि ती चांगलं काम करते. आणि ती हमालाची मुलगी, वडील तिला म्हणत होते की तू आता नोकरी कर, लग्न हे कर. आणि आई आणि मुलगी रडत आली आणि 10 वाजता आली. 12 वाजता मी तिथं नाशिकला ऍडमिशन केलं आणि तिचा 4.5 वर्षाचा सुमारे 10-12 लाख रुपयाचा सगळा शैक्षणिक खर्च मी उचलला. आणि ती मोठी झाली. त्यानंतर आपण इथे कांबळे नावाची, पूजा कांबळे नावाची मुलगी माझ्याकडे आली. तिचे वडील आपल्या कल्याण पूर्वेमध्ये आणि कल्याण ठाणे जिल्ह्यात ते पोस्ट मास्टर होते. आणि त्यांना काहीतरी आजार झाला, मेंदूचा आजार झाला. आणि तो मेंदूच्या आजारमध्ये त्यांचं काहीतरी व्हायरस आलं. त्या मुली सगळ्या शिक्षित होत्या. त्यांनी रिलायन्सला मुंबईला त्यांना ऍडमिट केलं. आणि मुलींचा जो काही विमा असतो 10-15 लाखाचा, तो संपल्यानंतर तेवढे पैसे नाही, कारण हे दलित कुटुंबाची. आणि मग जेव्हा त्या मुलीला कळलं मी की सामाजिक सेवा होतो, माझ्याकडे आली. त्या मुलीच्या वडिलांना जवळजवळ 10 लाखापेक्षा जास्त औषधं आपण दिली. हेच नाही तर त्यांना डिस्चार्ज करत नव्हते. ते 3,93,000 रुपये मी ऑनलाईन पाठवून त्या मुलीला आल्या. तिचे वडील आजही जिवंत आहे. आणि ही मुलगी आता ॲडव्होकेट झालेली आहे. कल्याणमध्ये प्रॅक्टिस करत होती, आता ठाण्यात करते. आणि उद्या मला वाटतं माझ्या
कामासाठी येते. सामाजिक काम करताना आपण म्हटलं की दान किंवा रक्तदान हो. ह्या ज्या दानावरती मी येणारच आहे. हा? कारण दान हा विषयावरती येणार आहे. वैद्यकीय क्षेत्रात उत्तुंग भरारी मारत असताना आपण सामाजिक बांधिलकीही जपत आहात. कल्याणमध्येच नाही इतर सर्वत्र ही चर्चा आहे की आप्पांचा दिलखुलास दरबार हा गुरुवारी भरतो. त्याबद्दल हे बघा, तुम्हाला मी सांगितलं की आपण माझी स्वतःची कुटुंब, मग माझे वडील सखाराम शिंदे असतील, आम्ही सगळे भावंड असू, आम्ही गरिबीतून वर आलोय. गरिबी ही आम्ही अनुभवले. दुसरी गोष्ट तुम्हाला मी सांगितलं की हा जो काही सामाजिक वार्ता हा साने गुरुजींच्या श्यामची आई या पुस्तकां वाचून माझ्यावर झाला. आणि जेव्हा आपण एबल झालो किंवा आपण कमवायला लागलो, आपल्याकडे आर्थिक सुबत्ता आली असं म्हणू, किंवा मी कॅपेबल झालो, त्यापासून गेले 20-25 वर्ष मी गरिबांसाठी काम करतोय. जे वंचित आहे, अगदी गरीब आहेत, ज्यांची चांगलं शिक्षण म्हणजे मुलं हुशार आहेत आणि अशा वेळेला त्यांचं शिक्षण होत नाही, ते आपण करतो. मग वह्या वाटल्या, पुस्तकं वाटली, वाडीमध्ये जाऊन लोकांना मदत केली. आणि आजाराच्या बाबतीमध्ये आज माहिती आहे की आज गरीब माणसांना वैद्यकीय सेवा परवडत नाही, औषधं महाग झाले आहेत, सेवा महाग झाल्या. अशा वेळेला माझ्याकडे आजही डायलिसिस करणारे, किडनी खराब झाले कमी 25-30 पेशंट आहे, जे रेग्युलर मी त्यांना मदत करतो. आणि ही गरिबांची लोक आहेत जे ज्यांना गेले महिना म्हणजे 1 महिना साधारण 1000-1200 लोकांना आपण मुक्त औषधं देतो. कुणाला शस्त्रक्रिया करायची आहे, कुणाला काही आर्थिक हे आहे, ते सगळं आपण त्यांना मदत देतो. माझ्याकडे एकच निकष, गरीब गरीब गरीब, आणि त्याच्यातून ती सेवा देतो. दुसरी गोष्ट, जसं आपण गीतेच्या 18व्या अध्यायामध्ये श्रीकृष्णांनी सांगितलंय की माणूस हाच देव आहे. त्यामुळे मी हाच मनुष्य हाच देव मानून त्याची माणसाच्या रूपातली सेवा आपण करतोय, आणि हीच खरी सेवा असं मी मानतो. आणि आपण काय स्वतःला काय करतो यापेक्षा आपण दुसऱ्यासाठी काय करतोय हे महत्वाचं आपण, आणि म्हणून ही सेवा अविरतपणे करतोय. आणि तुम्हाला सांगायला मी माझ्या या सेवेमध्ये मी अनेक डॉक्टर लोक बनवलेत, मी अनेक वकील लोक बनवलेत, मी अनेक अपंगांना मदत केले, गरीब लोकांना मदत केले. त्याच्यातलं एक तुम्हाला उदाहरण सांगतो की आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये, मुंबईमध्ये BST मध्ये काम करणारा मुलगा माणूस, त्याची आई छोटी शिक्षिका, त्यांना 2 मुलं. हा एक मोठा मुलगा 12वीला फार मोठ्या प्रमाणामध्ये मार्क मिळवले, परंतु त्याचा काय झालं, परीक्षेच्या 2-3 महिने आधी तो पूर्णपणे डेफ झाला, म्हणजे बहिरा झाला. आणि बहिरा झाल्यानंतर तो मुलगा वंचित झाला. त्याच्यासाठी ते इन्फ्लांट कॉक्लिअर लागतं इथे. ते माझी डॉक्टर ठक्कर म्हणून आमची KMची डीन आली आणि तिने मला विनंती केली. ती माझ्याकडे जेव्हा आली तर तिला मला 5-50-1 लाख रुपये मदत मिळेल अशी अपेक्षेने आली. ती इन्फ्लांटची किंमत होती $11.25 लाख, 10,75,000. तिच्याकडे कधी 1.25 लाख रुपयेच होते. आणि जेव्हा तिने मी सगळं ऐकलं, तितका मोठा टॅलेंट मुलगा, जर आपण त्याला 3 महिन्याच्या आत ही मदत नाही केली तो पूर्णपणे बहिरा झाला असता. आणि मग त्याच्यामध्ये निराशा आली असती, कदाचित त्यांनी आत्महत्या त्याला पर्याय राहिला नाही. आणि ही म्हणते माझ्या काही ओळखीची नाही, पण ती आली, मी सगळं ऐकलं. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्याच वेळेला त्या दिवशी नक्की गुरुपौर्णिमा होती, 3 ऑक्टोबर, मला वाटतं 2003चा पिरियड असेल किंवा 1चा पिरियड असेल. आणि त्या माणसाला माझ्या सगळं ऐकल्यानंतर माझ्या स्टाफला बोलवलं आणि मी तिला इमिडिएटली 10,75,000 रुपयाचा चेक दिला. आणि ती पुढे तिचं लावलं गेलं. आज तो मुलगा IIT मध्ये गेला आणि हे करतोय त्याची सेवा. पण तुम्हाला दिसेल की मी कुठल्याही प्रकारे प्रसिद्धी करत नाही. आपण पाहिलीच नाही, याबाबतची जाहिरात आपण कुठेही पाहिली नाही, परंतु चर्चा मात्र नक्की आहे. मला वाटतं याचबद्दल आपल्या कोरोनाच्या काळामध्ये बरीचशी आपलं बरीचशी मदत सर्वसामान्यांना, गोरगरिबांना झालेली आहे. कोरोनाच्या काळामध्ये माननीय पंतप्रधान मोदीजींनी सगळे इंटरस्टेट रोड बंद केले, रोड बंद केले. अचानक तो निर्णय झाला. त्यावेळेला तुमच्या माहितीसाठी मिझोराममध्ये आणि पंजाबमध्ये आम्हाला असं दिसून आलं. आणि या कोरोनाच्या काळात माझी स्वतःची
7 मेला माननीय पंतप्रधान मोदीजी यांच्याबरोबर आमची फोन कॉल झाला. आणि फोन कॉल झाल्यानंतर मोदींनी मला सांगितलं की अरे तुझी ऑल इंडिया ऑर्गनायझेशन केमिस्ट आहे, पण मी तुम्हाला माहिती आहे की मी ऑल इंडिया ऑर्गनायझेशन केमिस्टचा अध्यक्ष आहे. 12.5 लाख माझे मेंबर आहेत. काश्मीरपासून कन्याकुमारी पासून कच्छपासून आसामपर्यंत माझे नेटवर्किंग आहे. आणि गेले 25 वर्ष मी ऑल इंडियात काम करतोय. मोदींजीने मला बोलवलं आणि सांगितलं की बाबा करोना आहे, पण बाकी जे रुग्ण आहेत यांना जी लागणारी औषधं आहेत, मग ते डायबिटिक असेल, कॅन्सर असेल, काही हार्टचे पेशंट आहेत, काही दम्याचे पेशंट आहेत, काही यांचा पुरवठा ठेवायला पाहिजे. आणि तुमच्या माहितीसाठी केंद्र सरकारची मोठे ऑफिसर, ड्रग कंट्रोल ऑफ इंडिया सारखे लोक सकाळी 10 आणि रात्री 10ला देशभरात औषधाचा साठा प्रत्येक दुकानामध्ये अवेलेबल करण्याची जबाबदारी मोदीजींनी माझ्यावर टाकली आणि ती मी पूर्णपणे मेंटेन केली 2 वर्ष. करोनाच्या बाबतीमध्ये तुम्हाला माहिती आहे की आपल्या भागामध्ये ते जे रेमडेसिविर इंजेक्शन आहे किंवा टोसिलिझुमाब इंजेक्शन आहे हे मिळत नव्हतं. मला पैसेवाले लोक द्यायचे, रडायचे त्या औषधासाठी, हे करायचे. पण तुम्हाला म्हणतो माझं आम्ही मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या खाली रिटेल दुकान आहे. त्या दुकानातून मी 1000 रेमडेसिविर सगळ्या लोकांना वाटली. याच्यामध्ये जो नफा हा आम्ही 10% नफा असताना आम्ही 2.5% काम केलं. कुठल्याही प्रकारचं ब्लॅक मार्केटिंग त्याच्यामध्ये होईल असं बघितलं नाही. आणि त्यावेळेला करोनामध्ये माननीय शिंदे साहेब असतील, 5 मंत्री आणि 5 कलेक्टर सारखे माझ्या संपर्कात होते. महाराष्ट्राभर नाही, देशभर मी रेमडेसिविर आणि हे पुरवलं आणि रोज 1000 रेमडेसिविर दिलं. त्यावेळेला इतकी भयानक अवस्था होती की लोकांना त्या इंजेक्शन मिळत नव्हतं आणि गैर झाला. पण त्या औषध वितरणामध्ये माझी सून राजेश्वरी शिंदे, आमचं तिकडे D+ आहे किंवा आमचं लक्ष्मी एंटरप्राइजेस होतं होलसेल, त्याच्यामध्ये आमच्याकडे एजन्सी होत्या. विक्रांत जगन्नाथ शिंदे हा आमचा CNF आहे, हाही औषधी क्षेत्रामध्ये होता आणि मी इथे खाली लोकांना मदत करत होतो. डॉक्टर कुलदीपक शिंदे आणि त्याची बायको रेणू शिंदे हे हॉस्पिटलमध्ये काम करत होते. म्हणजे त्या 2 वर्षाच्या काळामध्ये प्रत्यक्ष याच्यात उतरलो, करोनाच्या वेळेला उतरलं. कदाचित त्याच्यामुळे आमचा सुद्धा जीव जाऊ शकत होता, परंतु लोकांचा जीव जात होता. आपल्या जीवापेक्षा लोकांचा जीव महत्वाचा, म्हणून आम्ही उतरलो. पण तुम्हाला सांगायला मला आनंद होतो की 2 वेळेला जो करोना आला त्याच्यामध्ये माझं जे कुटुंब आहे 10 यांना करोना अजिबात झाला नाही आणि आम्ही सेवा केली. असं एक थोडासा अनुभव माझाही आहे, कारण ज्यांनी ह्या क्षेत्रात काम केलं उतरून ते अबाधित राहिले, जे दरवाजा खिडक्या बंद करून राहिले ते इन्फेक्टेड झाले मी पाहिले. कारण तुम्ही जे दिलाय, जो सेवा केली त्याचे रिटर्न आपल्याला मिळाले. त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो की आपण कल्याण पूर्वमध्ये प्रियदर्शिनी युथ क्लबच्या माध्यमातून आपण कल्याण काटे मंडळाची स्मशानभूमी सुद्धा अध्यक्ष मी आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की ज्यांचे आई वडील मेले ते स्मशानात नाही आले, पण मी आणि मनोज नायर आम्ही रात्री 12ला सुद्धा तिथे गेलो. आमचे 4च पॉइंट होते, स्पॉट होते, पण अशा वेळेला एवढा म्हणजे त्याच्यावर लोड होता, 20-20 पर्यंत तिथे यायची आणि तिथे ते खाली जेवढी जागा आहे तिला तिथे, आणि त्याच्यासाठी सुद्धा मला तिथे जावं लागलं. आणि त्यावेळेला खाली एक मास्क म्हणून मी तिथे गेलो. आणि तुम्ही जे म्हणालात की आपला जीव गेला तर चालेल किंवा जाईल, काय होईल ते माहित नाही. कारण माझं नेहमी असं म्हणणं आहे की आपण जेव्हा जन्मलो तेव्हाच आपण आपला मृत्यू सुद्धा बरोबर घेऊन आलोय. तर मृत्यूची भीती मला नव्हती आणि झोपून काम केलं. पण देवाने, परमेश्वराने म्हणाल आम्ही कोणीही अफेक्ट झालो नाही आणि हे काम आपण करू शकलो. आपण खरं तर आपल्या पूर्ण चरित्र जे बोलतो आपण, म्हणजे जीवन गाथेबद्दल मीटिंग म्हणजे एक छानशी मोठी मुलाखत घ्यावी अशी इच्छा होती. पण आता वातावरण आहे निवडणुकीचं, तर निवडणुकीच्या संदर्भात थोडंसं प्रश्न विचारतो. आता ज्या रसिकेत चालू आहे पक्षांच्या अंतर्गत, म्हणजे आज सकाळी असलेला एक नेतृत्व एका पक्षाचं त्या पक्षात जातो की राहतो याबद्दल अस्वस्थता जी आहे त्यावर थोडक्यात मला सांगा. काय बघा, देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी हा मोठा पक्ष होतोय. त्याचप्रमाणे आपण महाराष्ट्रापुरते बोलायचं तर माननीय शिंदे साहेबांचा शिवसेना सुद्धा मोठा गट ही महायुतीमध्ये आहे. आणि आम्ही राष्ट्रवादीचे जी मंडळी अजित पवार गट
ते आम्ही सुद्धा महायुतीमध्ये आहे. कारण युतीमध्ये काय होतं की प्रत्येक ही सगळ्या मोठ्या प्रचंड पक्ष असल्यामुळे तरुणांना, लोकांना प्रत्येकाला वाटतं की मी आमदार झालो पाहिजे, मी नगरसेवक झालो पाहिजे, मी खासदार झालो पाहिजे, ही लालसा असते, महत्वाकांक्षा असते ती प्रत्येकामध्ये. आणि मग ह्या सत्तेसाठी काही मंडळी हे जे काही पक्षांतर होत आहे, काय होत आहे, चुकीचं नाही आहे असं मी म्हणेन. पण ते ते जे होत आहे ते प्रत्येकाला वाटतं की मी नगरसेवक झालो पाहिजे, मी खासदार झालो पाहिजे, मी आमदार झालो पाहिजे. आणि यापोटी हे जे काय आपल्याला दिसतं सत्तांतर हे होतं. पण राजकारणामध्ये सत्ता हे सर्वश्रेष्ठ मानलं जातं, त्यामुळे असं होतंय असं मला वाटतं. या निवडणुकीत आपणही आपल्या सुपुत्राला उभं केलेलं आहे आणि त्याच्या मागे आपण भक्कमपणे उभे आहात. पण मी पाहतोय तर नुसते तुम्ही उभे नाहीये, तर हे मी अनुभवतोय की आपल्या डोळ्यात एक वेगळं तेज आहे आणि त्या बाबतीत आपण खूप प्रकर्षाने प्रयत्न करत आहात. काय आहे याच्यामध्ये मी जर सांगितलं, मी स्वतः काँग्रेसचा कार्यकर्ते होतो. माननीय पवार साहेबांच्या बरोबर मी 1988ला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलो आणि काँग्रेसमधनं पुढे दादा आणि शरद पवार वेगळे झाले. मी दादा बरोबर का आलो, तर दादा हे विकासाचं धोरण घेऊन आले. दुसरी गोष्ट तुम्हाला माहिती आहे की सत्तेशिवाय शहाणपण नाही. जर कार्यकर्त्यांचं, गरीब लोकांचं ह्यांचं जर आपल्याला काम करायचं असेल तर सत्तेमध्ये सत्ताधारी पक्षाच्या बाजूने राहिलं तर आपलं काम होतं. आणि त्यामुळे त्यांच्यामुळे आधी मी म्हणेल योग्य वेळ आणि योग्य टाईम याला दादा त्याच्यामध्ये गेले आणि म्हणून मी तिथे गेलो. माननीय पवार साहेबांचे माझे वैयक्तिक संबंध आहे. 1914 ते 21ला मी आमदार झालो केवळ माननीय पवार साहेबांबरोबर आणि ते माझे मोठे राजकीय गुरु आहेत आणि आजही माझे त्यांचे संबंध आहेत. आणि तुम्ही बघितलं की 75 माझी झाली कोळसेवाडीमध्ये 29 जानेवारीला. त्यावेळेला मान्य शरद पवार साहेब तिथे येणार होते. माझं आत्मचरित्र नाथ जगन्नाथाचा, रथ जगन्नाथाचा ह्या पुस्तकाचं इनॉग्रेशन त्यांच्या हस्ते होत आहे. माझ्या पुस्तकामध्ये पवार साहेबांच्या बद्दल फार मोठी गोष्ट आहे. पण त्यांना अचानक त्यांची तब्येत बिघडल्यामुळे माननीय त्यावेळेचे मुख्यमंत्री आमचे एकनाथरावजी शिंदे हे आले आणि मी कोणाला आमंत्रण दिलं नव्हतं. पण माझ्या अंदाजाने 1000-2000 लोक येतील, पण तिथे 10,000पेक्षा जास्त लोक आपोआप आले. कारण जी सेवा जी आपण दिली त्यामुळे आले आणि तो एक चांगला कार्यक्रम झाला. कारण त्यांच्याबद्दल मला म्हणजे मी म्हणतो मला जी काय 75 वर्ष आपण जी सामाजिक सेवेचं काम केलं तिथे लोकांनी एवढा उत्स्फूर्त दिला. आणि त्याच्यामध्ये कारण 75व्या वाढदिवसाच्या वेळी एक मला वाटतं खूप मोठा रेकॉर्ड झालाय. या 75च्या साठी अमृत महोत्सव समितीने त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की या सगळ्या अमृत महोत्सव समितीचा खर्च हा मी नाही केला. माझे जे ज्यांना मदत केली आमचे केमिस्ट बांधव ह्यांनी सगळा खर्च केला. तर माझा पहिला कार्यक्रम झाला आपला तो 24 जानेवारीला पुण्यामध्ये, जिथे मी 65 लग्न गरिबांची सामुदायिक विवाह फ्रीमध्ये केला. ज्याच्यामध्ये माननीय अजितदादा पवार हे उपमुख्यमंत्री आणि आमचे भारतीय जनता पार्टीचे चंद्रकांत पाटील हे स्वतः हजर होते. जवळजवळ 5000पेक्षा जास्त लोक तिथे होते. त्यानंतर माझ्या या तुमच्या अमृत महोत्सवासाठी आमच्या सगळ्या केमिस्ट बांधवांनी देशभराच्या आणि दुसरं आश्चर्य की आमच्या सर्व कल्याण पूर्वमधल्या सगळ्या सामाजिक संस्थांनी, सगळ्या राजकीय पक्षांनी एक आपली कमिटी स्थापन केली आणि या सगळ्या राजकीय पक्ष, सामाजिक हे आणि देशभरातले हे सगळे आमचे केमिस्ट बंधू, मग त्याच्यामध्ये रोटरी आली, मेडिकल रॅप आले, हे जेवढे लोक आले त्यांनी तुम्हाला आश्चर्य आहे की आज आपण गिनीज बुक्स ऑफ रेकॉर्ड मध्ये त्याची नोंद झाली. 80,378 बाटल्या रक्त किंवा आपण छपडी त्यामध्ये झाल्या आणि तो माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तो रेकॉर्ड आपल्याला मिळाला. याच्यामध्ये आमचे अनिल नावंदर असतील, आमचे राजेश्री शिंदे असतील, यांचा एक गट होता की त्यांनी रात्रंदिवस त्यासाठी काम केलं
मी स्वतः फक्त ऐकलं, मी काही केलं नाही, पण ह्यांनी आणि हा एक विश्व रेकॉर्ड झाला. तर हा मला वाटतं आपल्याला जे आपण सामाजिक कार्य करतो ती लोकांनी दिलेली पोच आहे. कारण हे असं ना कुठेतरी असं लिहून ठेवावं लागेल की एवढा मोठा रेकॉर्ड तो झालाय आणि हा 75 खूप कमी बाबतीत असं होतं. पण खरंच अण्णा खूप खूप तुमचं पुन्हा एकदा आणि तुम्हाला या सामाजिक मध्ये अजून एक सांगतो की सीताराम गायकवाड तुम्हाला माहिती असते, ते आदिवासी आहे. यांना पूर्णपणे मी मदत करतो. आदिवासी क्षेत्रामध्ये ठाकूर, कातोडी किंवा जे आपला हे म्हणतो अनुसूचित जाती, म्हणजे जाती जमातीवाले यांच्या शाळा आहेत. या शाळांना मुलींना मी अनुदान देतो आणि त्यांना तिथे मदत करतो. तिथे मग त्यांना शाळा पत्रे असतील, पाणी असेल, औषधं असतील, हे सगळी मदत करतो आणि हे गेले अविरतपणे करतो. याशिवाय मी तुम्हाला वनवासी आश्रम शाळा माहिती असतील RSSच्या कल्याण परिसरात, त्यांना जो 12-15 वर्ष आपण एक गरीब मुली अंधन करून त्यांना मदत करून त्यांना आणलं. RSSचे मोरोपंत पिंगळे होते, ज्यांच्या बरोबर मी त्यांच्या ओठांना आपण अंगणामध्ये बरोबर माझं जेवण सुद्धा त्यांनी आयोजित केलं. वेगळी असली तरी पण समाजासाठी नाही, मी त्यांना मला डोंबिवलीला RSSचा मोठा मेळावा झाला. जगन्नाथ पाटील आमचे रवींद्र चव्हाण साहेब आमदार होते, हे सुद्धा पुढे बसले होते. मी त्यांच्या स्टेजवर होतो. मी माझ्या भाषणात त्यांना सांगितले, बाबा मी पण हिंदू आहे आणि हे होतं, पण हिंदू माझ्या हृदयात आहे आणि मी हिंदू असल्यामुळे माझ्या हृदयात हिंदुत्व असल्यामुळे मी तुमच्या बरोबर हे काम करतो आणि मला आवडतं की तुम्ही समाजाचं काम करता. आणि मी नेहमी लोकांना सांगतो की समईमध्ये प्रकाश समई देते, पण त्याचं आपण वाद बनावं, त्याचा आपण एक हे म्हणजे तेल बनावं आणि ते आपण द्यावं आणि ही ज्योत तेवढ ठेवावी. हा त्याच्या मागे उद्देश. तर आपला एक महत्वाचा प्रश्न तसंच आहे. आता आपण आलो तो राजकारणाच्या आपल्या सुपुत्राला जे आपण याच्यामध्ये बघा, जसं मी तुम्हाला सांगितलं, माझे वडील, माझे भाऊ, आता माझा पुतण्या निलेश आहे. दुसरी गोष्ट, मी स्वतः, आम्ही ब्लड काँग्रेसचे लोक आणि ब्लड काँग्रेसचे लोक असल्यामुळे मी 72 पासून युथ काँग्रेसचं काम करतो. आणि ह्या इथे कल्याण पूर्वेमध्ये माझी युथ काँग्रेस होती, ज्याच्यामध्ये प्रियदर्शनी युथ, माझं ऑफिस होतं जे कल्याण काँग्रेस, हे सगळं आम्ही चालवतो. यंग मुलं. तुम्हाला सांगायला आनंद होतो की NP रामचंद्रन आमचे अध्यक्ष होते साऊथ इंडियन, आणि त्यावेळेला फार मोठे एक आपले कडक असे कमिशनर आले होते, राधाकृष्णन. इतका कडक माणूस होता, कोणाला हे देतं. पण आम्ही युथ काँग्रेसच्या मार्गावर कल्याण पूर्वेमधलं त्यावेळेपासून जे सामाजिक प्रश्न होते, मग ते पाण्याचे असतील, गटारीचे असतील, स्वच्छतेचे असतील, स्मशानभूमीचे असतील, हे आम्ही करीबन 5 वर्ष युवकमध्ये असताना दर सोमवारी त्यांना भेटायचो आणि आपली कामं करायचो आणि ते कामं पूर्ण करून द्यायचं. त्यामुळे कुठे रस्त्यात आलेली मंदिरं सुद्धा आपण बाजूला करून तिथे रस्ते मोठे केले. कारण शहर आज तुम्हाला माहितीये की अन्न वस्त्र निवारानंतर आज सगळ्यात मोठी प्रॉब्लेम आला असेल तर ते ट्रॅफिक, आणि हे ट्रॅफिकमुळे सगळ्यांचं जीवन असह्य झालं. त्यामुळे त्यामध्ये मी आलो. मी आजही तुम्हाला सांगितलं की पवार साहेबांच्या बरोबर मी काम केलं. पवार साहेब वेगळे झाले, दादाकडे आलो आणि दादांच्या विकासासाठी जो निर्णय घेतला त्याला पाठिंबा दिला. जसं मी तुम्हाला म्हटलं ते सत्तेशिवाय शांत. आणि आजही आता माझं वय 76 आहे आणि याच्या पुढे आपला हा राजकीय वारसा, आपला हा सामाजिक वारसा हा आपल्या कुटुंबात निलेश शिंदे करतोय. आणि माझा मुलगा हा विक्रांत शिंदे, जो व्यापारीपणे शिक्षित आहे. आणि हे राजकारणामध्ये तरुण तडफदार शिक्षित मुलं आली पाहिजे आणि ही मुलं खऱ्या अर्थाने आपला कल्याणपूर्वचा विकास होईल. कारण कल्याणपूर्व एक स्मार्ट सिटी बनलं पाहिजे, ही आपली त्याच्या मागे संध्या. मी जगामध्ये फिरतो केमिस्टसाठी आणि जे रस्ते वगैरे बघतो त्याप्रमाणे आपला हा स्लम एरिया आहे. इथे कुठेतरी चांगले रस्ते, चांगले लहान मुलांना खेळायला बागा
आमचे वृद्ध, आमचे वडील, आपले जे सिनियर सिटीजन यांना बसायला कुठेतरी जागा, निवारा आणि चांगली झाडं वृक्ष इथे लावलं पाहिजे. कारण तुम्हाला माहिती करोनामध्ये ऑक्सिजनमुळे लोक मेली, तर हा नॅचरल ऑक्सिजन सुद्धा मिळाला पाहिजे. अशा प्रकारची स्वप्न आपण घेतो आणि मला वाटतं पुढे येणाऱ्या काळात ही तरुण मुलं माझी स्वप्नपूर्ती करतील आणि ती स्वप्नपूर्ती करताना याच्या पुढचा वारस म्हणून मी विक्रांत जगन्नाथ शिंदे याला या निवडणुकीमध्ये उभं केलंय आणि मला खात्री आहे की माझा राजकीय आणि सामाजिक वारसा हा माझा मुलगा पुढे चालेल. आता आपल्या पॅनलमध्ये आपले जे सदस्य आहेत, जे सहकारी आहेत, त्यांच्याबद्दल वाद नाही, परंतु आपल्या समोरही एक मोठं आव्हान उभं आहे विरोधकांचं, आणि ते पाहता आपली तयारी काय? काय तुम्हाला माहिती आहे की आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आम्ही युतीमध्ये होतो. बीजेपी शिवसेनेची युती झाली, निश्चितपणे इच्छुकांची संख्या वाढली, त्यामुळे कदाचित तिथे वाढलेल्या भारामुळे आम्हाला तिकीट नाही मिळाली. मग आम्ही स्वबळावर लढायचं ठरवलं. फॉर्म भरायच्या आदल्या दिवशी रात्री 12ला मला कळलं की आम्ही 6 जागा मागितल्या होत्या शिवसेनेकडे आणि एक जागा आपण या 12 नंबर प्रभागामध्ये मागितल्या होत्या ती डॉक्टर कुलदीपक शिंदेंना. हा, आणि रात्री 12ला कळलं की आपल्याला काहीच नाही मिळालं. मग पक्षाचं अस्तित्व ठेवणं एक राष्ट्रवादी पक्षाचा अध्यक्ष म्हणून माझं काम आहे. आणि मग काही असा अपप्रचार पण झाला की बाबा आपणचा जो काही मुलगा वगैरे निवडून येणार नाही वगैरे वगैरे असा काही हे आला. तेव्हा मला माझं राजकीय अस्तित्व, सामाजिक अस्तित्व दाखवावं लागलं. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी फॉर्म भरायच्या सकाळी 6:30 पासून 8 वाजेपर्यंत पॅनल बनवलं. त्यामुळे मला जी काही व्यवस्था व्यवस्थित करता आली पाहिजे करता आली नाही. म्हणून जे आले त्यांना घेऊन मी चाललोय. आणि ह्यामुळे आज तुम्ही बघाल तर माझ्या पॅनलमध्ये संध्या शेखर केदारे ही सिद्धार्थनगरमध्ये आमच्या राहुल क्रीडा मंडळाचे श्रीकांत गायकवाड आहे, जे रिक्षा चालवतात, त्यांची मुलगी आहे. दुसरं तुम्ही पाहाल की 12B मध्ये अनिता आपले लीना अनिल करपे ही उभी आहे. ही मी तिचे वडील आणि आई ह्या दोघांनाही राष्ट्रवादीमधनच मी नगरसेवक. तर ती तिला फोन केला, ती मग तयार झाली, तिला घेतला. तिचं affidavit तयार नव्हतं, पण 2 वाजेपर्यंत तिने बनवलं आणि तिला उमेदवार केली. तिसरं आपण विक्रांत कुलदीपकला डमी म्हणून आम्ही विक्रांत शिंदेचा फॉर्म तयार करून ठेवला होता आणि आपण ओपन मध्ये होतो. त्यामुळे विक्रांत शिंदे हा तुमच्या माहितीसाठी माझा जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे त्याचा कल्याणपूर्वचा अध्यक्ष आहे, विधानसभेचा अध्यक्ष आहे. आणि अर्जुन नायर आमच्या आधीचे अध्यक्ष होते, ते आजारी झाल्यामुळे आपण विक्रांतला बनवला. त्यामुळे त्यालाही तेवढा वेळ नव्हता की सगळं नेटवर्किंग करायचं, पण आपलं नेटवर्किंग इतर याच्यामुळे तयार होतं, त्याला उभा केला. आणि मग सर्वसाधारणसाठी साठी माझ्याकडे नंतर मला कळलं बरेच चांगले उमेदवार होते, पण ते वेळ कमी होता माझ्याकडे. कारण त्यावेळेला हा एक भाजीवाल्याचा मुलगा, जी भाजीवाली त्या नातू जी माझी काँग्रेसची कार्यकर्ती होती, तिचा विनोद हुले नाईक हा मिळाला. त्याच्यावर पेपर सगळे होते, पण त्याला ओपन मध्ये टाकल्यामुळे जातीचे दाखले वगैरे पडतात आणि म्हणून ही सगळी मुळं तरुण तडफदार आहे. आणि राजकीय क्षेत्रामध्ये त्यांनी विविध उमेदवारांसाठी काम केलंय, म्हणजे त्यांना सुद्धा थोडा अनुभव होता. तर हे काही कच्चे पक्के जे काही मिळेल ते घेऊन मी पॅनल उभं केलंय. आणि आज हे 12 आता आजची ही 2026ची ही महानगरपालिका निवडणूक कल्याणमध्ये ही प्रभागामध्ये होती. पूर्वी ती वॉर्ड वाईज व्हायची. आता ही निवडणूक अशी आहे की ब क ड हे वॉर्ड आहे. म्हणजे जसं आपल्या 12 प्रभागमध्ये कोळसेवाडी येते, सिद्धार्थनगर, देवेकरवाडी, करपेवाडी, कोळसेवाडी येते. नंतर ही आपण जिथे बसतोय ती गणेशवाडी, त्याच्यावरला आनंदवाडी आणि इकडे आपलं लक्ष्मीबाग. ते याच्यामध्ये 4 प्रभागामध्ये जवळ 50,000 वोटर आहेत. आणि याच्यामध्ये प्रभागामध्ये काम, ही पहिली निवडणूक आहे प्रभागावाईज आणि एवढी सोपी नाही. याच्यासाठी फार मोठं नेटवर्किंग लागतं, कार्यकर्ते लागतात, आपली फार तयारी लागते.
मला कुठलीही तयारी अचानकपणे युती तुटल्यामुळे तो मला युतीमध्ये घेतल्यामुळे माझ्यावर आली. परंतु प्रसंग बाका असला तरी कुठेतरी आपलं राजकीय अस्तित्व टिकलं पाहिजे आणि कुठेतरी आपलं राजकीय वसा इथे निर्माण केला पाहिजे. आणि म्हणून आपण हे पॅनल उभं केलंय. त्या पॅनलमध्ये ही 4 उमेदवार आहेत जे अ ब क ड मध्ये आहेत. आणि माझं आता सर्व जनतेला आव्हान आहे की आपण, माझं जो विचार आहे की कल्याण पूर्वमध्ये चांगला बदल घडायला पाहिजे. एक स्मार्ट सिटी व्हायला पाहिजे. इथे मूलभूत ज्या सोयी आहेत ते मिळायला पाहिजे. लहान मुलांसाठी ग्राउंड पाहिजे. जे आमचे सिनियर सिटीजन आहे ह्यांना बसायला निवारा पाहिजे. आणि एक सरकारतर्फे महानगरपालिकेतर्फे कुठेतरी गरिबांना दवाखाने, औषध उपचार, औषधी हे मुक्तपणे मिळायला पाहिजे. जेणेकरून ज्यांच्याकडे, कारण आपल्या भागामध्ये अत्यंत गरीब लोक आहेत त्यांना खायासाठी सुद्धा अन्न नाही, तर औषधाने काय करतील. ह्या लोकांना परमनंटपणे करायला पाहिजे. आणि आज हे सगळं जो काही माझं काम आहे, माझं सामाजिक काम आहे, माझं राजकीय काम आहे, म्हणून मी विक्रांत जगन्नाथ शिंदे यांना माझा पुढचा राजकीय वारस वसा घेऊन काम करणार आहे. आणि हा माझ्यापेक्षाही जास्त सोशल आणि एज्युकेटेड तर आहे, बी मेकॅनिकल आहे. आमचा औषधीचा व्यवसाय असल्यामुळे पैसे, आणि तुम्हाला माहिती आहे म्हणजे की आमची शिंदे फॅमिली ही आम्ही घरचा पैसा टाकून राजकारण करतो. आपण कोणाकडे पैसे मागत नाहीत, कुठेही गैरकामातून पैसा निर्माण करत नाही आणि लोकांकडे उगाच दबाव टाकून पैसे गोळा करत नाही. आणि जेवढं होतं ते 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 माझ्या वडिलांकडनं मी शिकलो. कारण मी नेहमी म्हणतो, मला राहायला घर नसेल, मला खायला अन्न नसेल की मी काय सामाजिक सेवा करेल. त्यामुळे त्या पद्धतीने हा उमेदवार आहे. आणि मला एवढंच वाटतं की हे कल्याण पूर्वेचा आज 2025चं कल्याण पूर्व आणि 2035चं कल्याण पूर्व याच्यामध्ये कुठेतरी एक स्मार्ट सिटी, कारण मी जगामध्ये फिरतो आणि जगामध्ये जेव्हा फिरतो तेव्हा जी शहरं मी बघतो, तर अशा प्रकारे लॉस एंजलस अरे अजून आपल्याला जे इतर ट्रॅफिक जाम त्यामुळे काय की हे बनवण्यासाठी ही मुलं, तरुण मुलं मी पुढे करतोय. आणि याच्या पुढे मला वाटतं ह्या कल्याण पूर्वेमध्ये नवीन तरुण मुलं आली पाहिजे, तरुण तडफदार मुलं आली पाहिजे, जी आपल्या कल्याण पूर्वच्या नागरिकांच्या सोयी चांगल्या प्रमाणे करतील. आज आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे गरीब वस्ती फार आहे आणि ह्या आपल्या मुलांना बिर्ला कॉलेज किंवा उल्हासनगर कॉलेज, डोंबिवली कॉलेज इथे जायला रिक्षाचं भाडं परवडत नाही, बस नाही आहे. इथे कुठेतरी कॉर्पोरेशनच्या माध्यमातून छोटे छोटे बस, आता रस्ते, माझी पहिली मागणी आहे गेल्या अनेक वर्ष सरकारकडे की आपला हा यू टर्न आहे काटेमांडवी ते कटेवाडी, हा 80 फूट व्हायला पाहिजे. आणि तो 80 फूट झाला मोठा व्हायला पाहिजे. आणि हे जे रस्त्यावर बसलेली दुकानदार आहेत फेरीवाले, यांना कुठेतरी चांगल्या ठिकाणी बसवायला पाहिजे. आणि मोठे व्यापारी सुद्धा, जसं परदेशामध्ये एकाच ठिकाणी व्यापारी संकुल असतं, तसं मी त्यांना सांगितलं की जिमेबागेमध्ये एक व्यापारी संकुल करा 1+1चं, जिथे सगळे दुकानदार एकत्र येतील, तिथे पार्किंग चांगलं असेल, लोकांना फिरता येईल. आणि एक आपल्या भागामध्ये संकुल असलं पाहिजे, जेणेकरून दुकान, आज काय होतंय की दुकानात येणारे माणसं, गाड्या, 4 व्हीलर सगळे उभे करतात, त्यामुळे रस्त्यामुळे ट्रॅफिक जाम होते आणि सर्वसामान्य माणसं काय होतं. हा, दुसरी गोष्ट बघा, फेरीवाले गरीब लोक आहेत, त्यांना बिचारांना रोजीरोटी पाहिजे, ते रस्त्यावर बसूनच करतात. आणि आज आम्हाला कधी कधी वाटतं अरे रस्ते हे करतात, पण त्यांचं पोट पाणी बघून आम्ही शांत बसतो. आणि ह्या फेरीवाल्यांना कुठेतरी एक चांगलं ठिकाण, मग स्टेशनच्या जवळ असेल किंवा ते संकुल बनवते, लोक तिथे येतील आणि त्यांचंही पोट भरलं पाहिजे. त्यामुळे अशा प्रकारचे स्वप्न आपण घेऊन केलो. मी 76 वर्षाचं झालोय, त्यामुळे पुढची 76 वर्ष किंवा 100 वर्ष कल्याणपूर्व चांगलं राहिलं पाहिजे यासाठी. आणि आपण हा वारसा, कारण आपण आपलं जे स्वप्न आहे ते पूर्ण करायला कोणतरी पाहिजे. म्हणून माझ्या स्वप्नपूर्तीसाठी मी विक्रांत जगन्नाथ शिंदे यांना समाजामध्ये आणलंय आणि तुमच्या लोकांच्या जनतेसाठी त्याला दिलंय. आणि हा माझ्यापेक्षाही चांगलं काम करेल अशी माझी मला करेल याची खात्री आहे. आपण निवडणुकीच्या रिंगणात तुम्ही उभे आहात, पण सहकार्याची आवश्यकता आहे. प्रत्येक जणांची आपली वेगवेगळी अशी
युती धर्म प्रत्येक आपापल्या वेगवेगळ्या पाळतात. तुमच्या सोबत तुमचे सहकारी अजून कोण पक्ष आहेत? या कल्याण पूर्वमध्ये मी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये किंवा आपल्या कल्याण पूर्वेमध्ये जेवढे काही माझे उमेदवार आहेत त्याच्यामध्ये 12 प्रभाग असेल, 13 प्रभाग असेल, 16 प्रभाग असेल, या सगळ्यामध्ये मला वंचित बहुजन आघाडी, RPI आठवले गट आणि बहुजन विकास आघाडी यांनी मला सहकार्य दिलंय, पाठिंबा दिलाय आणि बऱ्याचशा इथल्या सामाजिक संस्था आहेत त्यांनी मला पूर्णपणे पाठिंबा दिला. ते माझ्याबरोबर काम करतात. त्यांना सुद्धा मी धन्यवाद देतो आणि त्यांनाही आवाहन करतो की माझं हे पॅनल विजयी करण्यामध्ये त्यांनी मला पूर्णपणे सहकार्य करावं. अप्पा, विकास कामांबद्दल मी विचारणार नाही, कारण प्रत्येक उमेदवार आपापल्या परीने मी हे करेन मी ते करेन सांगत होतो. त्या पलीकडे जाऊन मी असं विचारेन की तुम्ही ऑलरेडी असं म्हणायला हरकत नाही की वारसा घेऊनच इथपर्यंत आलात आणि हा पुढे चालावा असं मी म्हणते. मग या पद्धतीत पुढे समाजाला उपयोगी ठरेल, समाजाला सोयीचं ठरेल असं एखादं ठोस काय करता येईल म्हणजे तुम्ही करण्याची तुमची इच्छा आहे या माध्यमातून? हे बघा, कल्याणमध्ये मी कल्याण पूर्वेला ऑलरेडी एक नर्सिंग कॉलेज काढतोय ज्याच्यामध्ये आदिवासी गरीब मुलींना नर्सिंगचे कोर्सेस देतोय, ज्यामुळे ह्या मुलींना चांगला पगार देशात परदेशात मिळेल. दुसरी गोष्ट, हे बचत गट मी ऐकतो, परंतु बचत गटातून जे खऱ्या अर्थाने काम व्हायला पाहिजे ते दिसत नाही. मी माझ्या सुनेला राजेश्वरीला सांगितलं कुठेतरी कल्याणपूर्वमध्ये ह्या बचत गटाला चांगले प्रॉडक्ट बनवायचे, चांगल्या वस्तू बनवायचं, घरगुती बनवायचं, हे चांगलं त्यांना द्या. स्वयंरोजगार महिलांना मिळाला पाहिजे. कमीत कमी आपल्या भागातल्या ज्या महिला आहेत ह्यांच्या अपेक्षा जास्त नाही, पण तिला जर 100 रुपये 200 रुपये पर डे मिळाल तर ती आपल्या मुलांचं शिक्षण किंवा हे चांगलं करू शकतो आणि ती काबिल आहे. आणि गरीब लोकांमध्ये बघितलं की आपण ते यांना कुठेतरी ह्या महिलांना उद्योग करून त्यांना मार्केटिंग द्यायला पाहिजे. तर माझ्या डोक्यात ते की ही जेवढी शहरं आहेत, ठाणा असेल, कल्याण असेल, डोंबिवली असेल, उल्हासनगर असेल, कल्याण पूर्व असेल, कल्याण पश्चिम असेल, तिथे कुठेतरी मोठी दुकानं भाड्याने घेऊन ह्या जेवढ्या काही वस्तू इथे बनतील, मग त्या समजा आपल्याकडे साध्या चटण्या आहेत, साधे लोणची आहेत, साध्या कुरडे आहेत, तुमच्या कोकणातले बरेचसे वस्तू आहेत आणि ह्या स्वतः बनवून साधी पुरणपोळी सुद्धा विकली जाते. खाली जे आमच्या खानदेशातले मोठे मोठे हे बनवतात पोळ्या, त्या सुद्धा असं पुष्कळ आहे. असं मी नेहमी लोकांना म्हणतो, तुम्हाला माहिती आहे का, आज भारताची लोकसंख्या 142 कोटी आहे. टूथपेस्टनी आपण नुसतं एक सकाळी टूथब्रशवर किती कोटी रुपयाची टूथपेस्ट विकली जाते. महिला आमच्या 70-72 कोटी आहेत. सारी बिंदी लावतात. ही बिंदी 75 कोटी दर दिवशी संपते आणि तिचा मोठा व्यवसाय आहे. तुम्ही दाढी करता त्या ब्लेड आहेत साध्या, ते करतात. तुम्ही साधे वापरणारे रुमाल आहेत, तुम्ही मोजे घालता. असं बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या कन्झ्युमेबल आहेत आणि याचं निर्माण आपण लोकली केलं तर आज चीन का मोठा झाला तर घरगुती व्यवसायामध्ये. भारतामध्ये जर आपण होम इंडस्ट्री चालू केली, जो महात्मा गांधींचा विचार होता, तर कुठेतरी म्हणजे लोक गेली नसती बाहेर. गावातले लोक गावात राहिली पाहिजे, ही महात्मा गांधींची भूमिका होती. आणि कुठेतरी अशा प्रकारचे गृह उद्योग आपण केले पाहिजे. कारण मी आता ह्या तरुण मुलांना, जे तरुण मुलं आहेत जे IT शिकतात, त्या सगळ्यांना आता कल्याण पूर्वेमध्ये मी जमा करणार आहे. आणि कुठेतरी यांना मी म्हटलं की अमेरिकेत आपण जाण्यापेक्षा भारतामध्ये अमेरिका निर्माण करूया आणि लोक इकडे आली पाहिजे. तर ह्यांच्यामध्ये, ह्या तरुण मुलांमध्ये स्वयंरोजगार देणारे होते. मी लोकांना म्हणतो, तुम्ही नोकरी मागू नका, नोकरी देणारे व्हा. तर त्यामध्ये या महिला आहेत त्यांना गृह उद्योग देणं, त्या मुलांना चांगल्या प्रकारे, कारण मी औषधी व्यवसाय असल्यामुळे बरेचसे जे फार्मसिस्ट आहेत त्यांना मी एज्युकेशन देतो, मी त्यांना शिकवतो. आज माझं ॲडव्हान्स एज्युकेशन की लोकांना पेशंट काउन्सिलिंग करणं गरजेचं आहे. औषधं कशी खावी, कशी ठेवावी, रोगांच्या बद्दल माहिती, ह्या सगळ्या गोष्टी आपण मायन्यूर करतोय. आणि याच्यामध्ये काय की चांगल्या प्रकारचं समजा बी फॉर्म झाले, कुठेतरी छोटी इंडस्ट्री टाकली तर तिथे 5-50 लोकांना रोजगार मिळेल. आणि ही मुलांना, या महिलांना रोजगार देणं, तरुणांना हे माझ्या स्वप्नाचे जे आमच्या मुलांना मी सांगितलं हे तुम्ही करा.
लोकांना मदत करा, त्यांचं आर्थिक सुबत्ता जे दुर्बल आहे, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहे त्यांना द्या. नंतर जेवढ्या महाराष्ट्रात काही योजना चांगल्या आहेत, केंद्र सरकारच्या चांगल्या योजना आहेत, ह्या घेऊन याची अंमलबजावणी करा आणि त्याच्या प्रकारे खरी सेवा त्यांना द्या. म्हणजे जो सरकारकडनं जे काही दान होत आहे किंवा जे मिळतंय ते अंतिम घटकापर्यंत पोचवायचं काम तुम्ही करा. पायी आणि त्यांना तुम्ही भाकरी वाटत बसू नका, त्यांना भाकरी बनवायला शिकवा. ते स्वतः खाऊन बनवून खातील. बरोबर. आणि ते मला वाटतं तुम्हाला जास्त आठवण बरोबर. आपण बऱ्यापैकी आपली चर्चा झाली, पण आता एक शेवटचा विषय आपण आला. आपण राजकारणाच्या विषयातून आपण चर्चा करतोच आहोत. मग त्या अनुषंगाने सर्वसामान्य आता जे उमेदवार उभे आहेत त्यांना आणि सर्वसामान्य मतदार त्यांना तुम्ही काय आव्हान करा? हे बघा, मी तुम्हाला सांगितलं की जे काही आपल्या राजकीय वारसा, सामाजिक वारसा आपण घेतलाय, कल्याण पूर्वमध्ये 50-60 वर्ष राहिल्यानंतर इथे काय पाहिजे मला माहिती आहे. आणि हे सगळं जे काय महानगरांत शेवटी काही गोष्टी महानगरपालिकेच्या मार्फतच होतात, पंचायत सरकार आहे आणि त्यांच्या मार्फत आपण तिथे जाऊन चांगल्या योजना मांडून त्या कारवाईने किंवा सरकार, राज्य सरकार, केंद्र सरकारकडे घेऊन त्याची अंमलबजावणी करून तो सर्वसामान्य घटकाला कसं सुख, शांती, समृद्धी त्याला आपल्याला देता येईल, त्याचं समाधान कसं येईल. पण आज तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे मोठी समस्या पाण्याची. तर माझं वाटतं की आपण इथलं आपलं स्वतःचं धरण असलं पाहिजे. आपल्याकडे स्वतः जे काय सोलर प्रोजेक्ट आहेत, याच्यामधनं घराघरामध्ये आपण सोलर प्रोजेक्ट पोहोचवली कुठेतरी विजेचं बिल कमी होईल आणि त्यांना 12 महिने अशा प्रकारचे अनेक काम आहेत. तर आज हे मी जे काही 4 पॅनल उभे केले, जवळजवळ कल्याण डोंबिवलीमध्ये मी 42 उमेदवार उभे केले आणि या सगळ्यांच्या माध्यमातून मी एक चांगलं कल्याण, एक आपण ज्याला म्हणतो एक स्मार्ट सिटी कल्याण, सर्व सोयीयुक्त, सर्व घटकांना शांती देणारं कल्याण, ज्याच्यामध्ये तरुण, लहान मुलं, कारण आज लहान मुलं सगळी कॉम्प्युटर किंवा आपल्या मोबाईलवर बसून हे करतात. त्यांना चांगल्या दर्जाचं शिक्षण, चांगल्या दर्जाचे खेळ, कारण का आता केवळ शिक्षणामध्येच करिअर होतं असं नाही. आज आपण बघितलं की खेळामध्ये सुद्धा करिअर होतं. जर चांगले राष्ट्रीय सचिन तेंडुलकर हा मॅट्रिक फेल आहे पण आज तो कुठे गेला. तर आपण आमच्याकडे माझ्याकडे 220 स्पोर्ट्स शिक्षक आहेत. मी ठाणे जिल्ह्यात जेवढे क्रीडा स्पोर्ट्सवाले आहेत यांचं माझं फेडरेशन आहे. तुम्हाला माहिती आहे माझं शिवनिकेतन ट्रस्ट आहे. हे सैनिकी शाळांना आम्ही 5वी पासून ते 12वी पर्यंत शिकवतो. जिथे भोसला मिलिटरी स्कूल किंवा सातारा मिलिटरी स्कूल याच्यामध्ये आपण आता आमचं नियम आहे आमची चांगली मुलं मिलिटरीत चांगल्या हुद्द्यावर गेली पाहिजे. तुम्हाला माहिती आहे माझ्या नावाने जे शिंदे अकॅडमी चालते, जी IPS आणि ह्या ज्या एक्झाम्स आहेत त्यांना शिक्षण देणारी माझी कल्याण पूर्वमध्ये स्वतः संस्था आहे. कल्याण पश्चिम आपल्या पूर्वेमध्ये माझ्या नावाने जे शिंदे स्पोर्ट्स संकुल येतं. या स्पोर्ट्स संकुलामध्ये आपण सर्व प्रकारचे खेळ, स्विमिंग असेल, सगळे खेळ तिथे आपण या मुलांना देतोय. त्यामुळे असं मला वाटतं की जर स्पोर्ट्समध्ये जरी करिअर केलं तरी फार मोठं करिअर होऊ शकतं. या सगळ्या आपण गोष्टी तिथे करतोय. सैनिकी शाळा आहे माझी, फार्मसी कॉलेजमध्ये येत आहे आणि या वसारमध्येच माझं हे डेंटल कॉलेज येत आहे. आणि चांगल्या प्रकारचं शिक्षण आणि चांगल्या प्रकारचं शिक्षण देऊन रोजगार कशी तरुण पुढे येणारा द्यासाठी आपण वैयक्तिकरित्या आम्ही करतोय. आणि हीच आम्हाला ह्या आमच्या जे काही नगरसेवक म्हणजे त्यांच्यातर्फे करणार आहे. मी फक्त जाता जाता तुम्हाला एकच विनंती करेल सर्व नागरिकांना, सर्वसामान्य माणसाला, माझी स्वप्न आहे, जे काही मी कल्याण पूर्वमध्ये गेले 50 वर्ष पाहिलंय, याच्यामधलं स्वप्न खऱ्या अर्थाने उतरण्यासाठी मला माझी माणसं पाहिजे. लोकांकडनं काम होत नाही आणि त्या अनुषंगाने मी विक्रांत जगन्नाथ शिंदे याला तयार केलंय आणि त्याच्या अंडर ही संध्या शेखर केदारे ही मुलीला 12 मध्ये उभी केली. लीना ही स्पोर्ट्स मुलगी आहे, माझ्या मुलगीसारखी आहे आणि कर्पेवाडीमधनं आपण तिला दिले 2 मध्ये.
आणि बारात्मामध्ये विक्रांत शिंदे स्वतः आहे आणि ड मध्ये विनोद होलीनाईक आहे जो माझे. या चारही चॅनलला 15 तारखेला होणाऱ्या महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये सकाळी 7 ते 5:30 पर्यंत घड्याळ या निशाणीवर बटन दाबून विजयी करा आणि माझी स्वप्नपूर्ती करा. माझं सामाजिक, माझं राजकीय काम हे खऱ्या अर्थाने पूर्ण करण्यासाठी यांना भरघोस मदत करा, मतदान करा आणि एक प्रकारचं मतदानाचं दान या मुलांना आम्हाला द्या आणि हे सर्वश्रेष्ठ दान ठरू द्या त्यांच्या विजयाने, हीच विनंती करतो आणि थांबतो. नमस्कार, धन्यवाद. सध्याची निवडणूक ही किती चळवळींची आणि नेती अनैतिकी असेल तरी आपल्याला तिला सामोरं जायचंय आणि ही सामोरं जात असताना मला वाटतं आपल्याला आपण ज्या ह्या वयात जे आता दाखवत आहेत आपलं जे कार्यक्षेत्र तुम्ही वाढून घेतलेत, हा खूप छान म्हणजे फील्ड पर्यंत तुम्ही पोहोचतात. तर आपल्या ह्या प्रयत्नांना परमेश्वर साथ देव आणि आपल्या गळ्यात ही मंगलमय विजयाची माळ पडो अशी परमेश्वराकडे प्रार्थना करतो. आणि अशाच एका व्यक्तिमत्वाशी तसंच एका गंभीर मुद्द्याबरोबर, गरम मुद्द्याबरोबर आपण पुन्हा घेऊन येणार आहोत. तोपर्यंत आपली रजा घेतो. नमस्कार.